आता आम्ही तर पेट्रोल भरले आणि आम्ही आता निघालो नारायणपूरला. माझ्याबरोबर आहेत कुठे गेले हे ढोंगे साहेब, ढिमढिमे सर, आमचे वाहन चालक. आपण फायनली मंदिरापाशी पोचलो आहोत. हे बा हे तानाशेठ. कार्य अखंड प्रवाहित असतं, ते कधी थांबत नसतं. कारण की येणारा भक्त हा
येणारा जो भाविक भक्त आहे तो श्रद्धेने दत्त महाराजांच्याकडे येत असतो, श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून या ठिकाणी येत असतो. हा सोहळा आपण सर्वांनी संपन्न केलेला आहे आणि प्रत्येक जण आनंदाने समाधानाने दत्त महाराजांचं नामस्मरण करतोय, आनंदाचं नामस्मरण करतो आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातूनच आनंदाचा आनंद तयार झालेला आहे. म्हणून सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. दत्त महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे, अण्णांनी आशीर्वाद दिलेला आहे. असंच सर्वांनी भक्ती करत राहा, भक्तिभावाने भक्ती करा, श्रद्धेने भक्ती करा, समाधानाने आनंदाने राहा आणि सर्वांनी शुद्ध शाकाहार पाळा, सर्वांनी शुद्ध शाकाहार राहा आणि असंच गुरुवारी आणि पौर्णिमाला येत राहा. म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्वाचा भाग. आता आरती झालेली आहे, प्रार्थना झाल्यानंतर आपण दर्शनासाठी ज्यावेळेस आपण उठताल त्यावेळेस आपण औदुंबराच्या बाजूने बाहेर पडायचंय आणि प्रदक्षिणा करून आपण या ठिकाणी आतमध्ये यायचे. सगळीकडे एकत्र आतमध्ये येऊ नका. मंदिर आपण जोपर्यंत सर्वांचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपण उघडच ठेवणार आहोत, मंदिर बंद करणार नाही. परंतु आपण समाधानाने दर्शन घ्या, आनंदाने दर्शन घ्या. एकमेकांना त्रास होईल असं कोणीही करू नका. महाप्रसाद आहे सर्वांच्यासाठी, दर्शन सर्वांसाठी आहे. दत्त महाराज तुमच्यासाठी अहोरात्र या ठिकाणी आहेत. फक्त आपण समाधानाने दर्शन घ्या, आपण आनंदाचा आनंद तयार करा, म्हणजे तुम्हाला आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्वाचा प्रार्थना होईल. प्रार्थना झाल्यानंतर सर्वांनी शिस्तीमध्ये समाधानामध्ये दर्शन घ्या ही सर्वांना विनंती आहे आणि सर्वांना दत्त महाराजांचा आणि आनंदचा आशीर्वाद आहे. गुरुदेव दत्त. कर्नाटकी गाणगा ग्रामीण गुरुदेव.